सर्वांचं स्वागत आहे. आपण 12वी अकाउंट मधील क्वेश्चन नंबर 14 पाहत आहोत. यापूर्वी पार्टनरशिप फायनल अकाउंटचे आपले 13 क्वेश्चन झालेले आहेत. आज आपण क्वेश्चन नंबर 14 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 14. सर्वांनी हा क्वेश्चन तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचा आहे आणि त्यानंतर याला जे आवश्यक लेजर अकाउंट्स आणि बॅलन्स शीट आहे ते आपण या ठिकाणी काढायचे आहे. तर मी क्वेश्चनला सुरुवात करत आहे. तुमच्या सर्वांच्या पुढे क्वेश्चन नंबर 14 आहे. त्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे आणि काही ऍडजस्टमेंट्स आपल्याला दिलेल्या आहेत. या क्वेश्चन मध्ये आपल्याला 6 ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत. ट्रायल बॅलन्स आपल्याला 4 कॉलमचा दिलेला आहे आणि काही ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. त्याच्या आधारे आपण पहिला अकाउंट तयार करणार ट्रेडिंग अकाउंट, दुसरा अकाउंट तयार करणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्यानंतर बॅलन्स शीट. या उदाहरणामध्ये महत्त्वाचा बदल म्हणजे या क्वेश्चन मध्ये आपल्याला पार्टनरशिप करंट अकाउंट चे बॅलन्सेस दिलेले नाहीत. त्यामुळे आपण या ठिकाणी करंट अकाउंट स्वतंत्र काढलेले नाहीत. क्वेश्चनला सुरुवात करत आहे मी. क्वेश्चन नंबर 14. दिनेश and Ganesh are partners sharing profits and losses on their capital basis. दिनेश आणि गणेश हे दोन पार्टनर्स आहेत. त्यांनी त्यांचा व्यवसाय पार्टनरशिप मध्ये सुरू केलेला आहे आणि त्यांच्या बिझनेसचा आपल्याला या ठिकाणी ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो जो आहे तो ऑन देअर कॅपिटल बेसिस, याचा अर्थ त्यांच्या कॅपिटल वरती त्यांचा रेशो असणार आहे. मी या ठिकाणी त्यांचे कॅपिटल्स लिहितो. दिनेश 1,92,000. आणि गणेश 1,28,000. यांच्या कॅपिटल वरती त्यांचा रेशो असणार आहे. त्याचा भागाकार करायचा आहे आपण. या संख्येला आपण 64 ने त्या ठिकाणी भागूया, कारण दोन्ही संख्येला 64 ने त्या ठिकाणी भाग जातो. म्हणजे त्यांचा कॅपिटल रेशो जो आहे तो 3:2 येईल. 1,92,000 भागिले 1,28,000 आपण केलं आणि दोन्ही संख्येला आपण 64 ने त्या ठिकाणी भागलं म्हणजे भागाकार येतो. त्या ठिकाणी 3:2 3:2 रेशो येतो त्यांचा. या रेशो मध्ये त्यांचा कॅपिटल, या रेशो मध्ये आपण त्यांच्या व्यवसायाला होणारा प्रॉफिट डिवाइड करणार आहोत किंवा लॉस आला तर लॉस देखील डिवाइड करणार आहोत. ट्रायल बॅलन्स आपल्याला 4 कॉलमचा दिलेला आहे. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2011. ट्रायल बॅलन्सची डेट आपण टाकून घेऊया. 31 मार्च 2011. तर आपण तयार केलेल्या ट्रेडिंग अकाउंटला आपण डेट लिहिलेली आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहिलेली आहे आणि बॅलन्स शीटला देखील ही डेट आपण लिहिलेली आहे. त्यामध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं आहे एकूण 4 कॉलमचा ट्रायल बॅलन्स आहे. त्याची डेबिट साइड मी त्या ठिकाणी वाचत आहे. ओपनिंग स्टॉक 88,000 दिलेला आहे. आपण तयार केलेल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला म्हणजे पहिल्या अकाउंटच्या डेबिट बाजूला टू ओपनिंग स्टॉक 88,000 लिहायचा आहे. त्यानंतर परचेसची अमाउंट दिलेली आहे 3,40,000. हे परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच म्हणजे पहिल्या अकाउंटच्या डेबिटलाच टू परचेस
3,40,000 म्हणून लिहायचे आहे. त्यानंतर पुढे रिटर्न इनवर्डची अमाउंट दिलेली आहे 20,000. हे रिटर्न इनवर्ड म्हणजे आपण वर्षभरामध्ये जो सेल्स केलेला आहे, वस्तू विकलेल्या आहेत, टोटल सेल्स म्हणजे एकूण वस्तू विक्री ज्या आपण केलेल्या आहेत त्यापैकी 20,000च्या वस्तू आपल्याला परत आलेल्या आहेत. अशा वेळी काय करायचं, आपण ही रिटर्न इनवर्डची अमाउंट सेल्स मधून वजा करायची आहे. आता सेल्स आपल्याला क्रेडिट कॉलम मध्ये नेहमी दिलेले असतात. सेल्स क्रेडिट कॉलम मध्ये 6,40,000 दिलेले आहेत. त्याच्यातून हे अमाउंट आपण वजा करणार आहोत. म्हणजे आपल्याला सेल्सला त्या ठिकाणी स्टार करावं लागेल. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे कॅरेज. कॅरेज आपण लिहिणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. त्यानंतर मोटिव्ह पॉवर आहे 12,000. मोटिव्ह पॉवर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायची आहे. त्यानंतर पुढे वेजेस दिलेले आहेत 1,12,000. हे वेजेस देखील आपण पहिला अकाउंट जो म्हणजे ट्रेडिंग अकाउंट त्याच्या डेबिट बाजूला टू वेजेस म्हणून लिहायचे आहेत. पुढे आपल्याला सन्ड्री डेटर्स दिलेले आहेत 1,44,000. हे सन्ड्री डेटर्स आपण बॅलन्स शीटच्या असेट बाजूला म्हणजे आपण जी बॅलन्स शीट तयार केली त्याच्या असेट बाजूला सन्ड्री डेटर्स 1,44,000 आपण लिहिणार आहोत. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे सॅलरी 76,000. आपण तयार केलेला दुसरा अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याच्या डेबिट बाजूला टू सॅलरी म्हणून 76,000 रुपये लिहायचे आहेत. पुढे सांगितलेलं आहे इन्शुरन्स 4,800. ही अमाउंट देखील आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू इन्शुरन्स म्हणून लिहायची आहे. पुढे आपल्याला दिलेलं आहे पोस्टेज 7,200. ही अमाउंट देखील आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू पोस्टेज म्हणून लिहायची आहे. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे कमिशन. डेबिट बाजूला दिलेलं आहे कमिशन. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कमिशन आपल्याला डेबिट कॉलम मध्ये पण दिलं जाऊ शकतं किंवा क्रेडिट कॉलम मध्ये पण दिलं जाऊ शकतं. काही उदाहरणांमध्ये या अमाउंट डेबिटला पण आहेत आणि क्रेडिटला पण आहे. अशा वेळी आपण काय करायचं आहे, जर कमिशन असेल, डिस्काउंट असेल, इंटरेस्ट असेल, डेबिट कॉलम मध्ये जर अमाउंट दिली असेल तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचे आहे आणि क्रेडिट कॉलम मध्ये जर अमाउंट दिलेली असेल तर आपण ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट कॉलम मध्ये लिहायची आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे फर्निचर 32,000. हे आपण लिहिणार बॅलन्स शीटच्या असेट बाजूला फर्निचर 32,000 म्हणून. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे प्लांट अँड मशिनरी 1,20,000. ही देखील व्यवसायाची असेट आहे. आपण तयार केलेल्या बॅलन्स शीटच्या असेट बाजूला ही प्लांट अँड मशिनरी 1,20,000 अमाउंट आपण लिहायची आहे. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे ऍडव्हर्टाइजमेंट. वर्षभरामध्ये जाहिरातीवरती केलेला खर्च आहे 16,000. ही अमाउंट आपण लिहायची आहे. आपण तयार केलेल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे ऑफिस रेंट 20,000. कंसामध्ये माहिती दिलेली आहे फॉर 10 मंथ्स. म्हणजे या ठिकाणी ऑफिस रेंट वरती 20,000 रुपये खर्च आतापर्यंत झालेला आहे. ऑफिसचं भाडं आपण 20,000 आतापर्यंत दिलेलं आहे. परंतु कंसामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे फॉर 10 मंथ्स. म्हणजे आपण फक्त ते रेंट जे आहे आतापर्यंत 10 महिन्यांचंच फक्त दिलेलं आहे. अशा वेळी आपण काय करायचं आहे की त्या संबंधित ऑफिस रेंट मध्ये राहिलेले जे 2 महिने आहेत ते आउटस्टँडिंग म्हणून ऍड करायचे आहे. आता या ठिकाणी 10 महिन्यासाठी 20,000 रेंट दिलेला आहे. याचा अर्थ एका महिन्यासाठी आपण 2,000 रेंट दिलेला आहे. म्हणजे 2 महिन्याचा आउटस्टँडिंग जर असेल, एका महिन्यासाठी 2,000 रेंट आहे म्हणजे 2 महिन्याचे त्या ठिकाणी 4,000 होतात आणि हे 4,000 आपण काय करायचे आहे त्या ऑफिस रेंट मध्ये आउटस्टँडिंग म्हणून ऍड करायचे आहेत. आता आपण या ठिकाणी ऑफिस रेंटला देखील स्टार करणार आहोत आणि त्याच्यामध्ये
तुम्ही 4000 आउटस्टँडिंग म्हणून ऍड करायचे आहे आणि त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला आउटस्टँडिंग रेंट म्हणून लिहायचा आहे. पुढे आपल्याला बिल्डिंग सांगितलेली आहे 48,000. ही बिल्डिंग आपण लिहिणार बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे कॅश इन हँड. कॅश इन हँडची रक्कम आपण नेहमी बॅलन्स शीटच्या असेट बाजूला लिहितो. त्यानंतर बिल्स रिसिवेबल 48,000 सांगितलेले आहेत. हे देखील आपण बॅलन्स शीटच्या असेट बाजूला लिहिणार. पुढे ट्रायल बॅलन्स मध्ये आता आपण क्रेडिट साइड पाहतोय. डेबिट साइडच्या सर्व अमाउंट आपण पाहिल्या. त्याच्यामध्ये परचेस आपण स्टार केलेला आहे. ऑफिस रेंटला या ठिकाणी स्टार आपण केलेला आहे. आता क्रेडिट साइड आपण पाहतोय. सेल्स 6,40,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहायचं आहे. सॅलरी क्रेडिटर्स ही अमाउंट आपण लिहायची आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे बिल्स पेएबल 72,000. ही अमाउंट आपण लिहायची आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. त्यानंतर पुढे कॅपिटल सांगितलेलं आहे दोघांचं, दिनेश गणेश. या दोघांचं कॅपिटल आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला लिहिणार आणि या कॅपिटलला तुम्ही प्रत्येकी एक स्टार करायचा आहे. हा स्टार आपण कंपल्सरी स्टार असं म्हणून करतो आणि कारण त्याच्यामध्ये जर नेट प्रॉफिट आलं तर आपण ऍड करतो आणि जर नेट लॉस आला तर आपण कॅपिटल मधून लेस करत असतो. तर क्रेडिट साइडला आपण सेल्सला स्टार केलेला आहे आणि दोघांचं जे कॅपिटल आहे दिनेश आणि गणेश याला प्रत्येकी आपण एक स्टार केलेला आहे. पुढे ऍडजस्टमेंट क्वेश्चन मध्ये दिलेले आहे. नवीन ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक बाबत. थोडासा बदल आपल्याला दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राइस ₹1,76,000 विच इज 10% अबव कॉस्ट. म्हणजे क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे. ती मार्केट त्याची प्राइस आहे 1,76,000 जी की 10% कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त आहे. नवीन ऍडजस्टमेंट आहे. थोडंसं या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या. क्लोजिंग स्टॉक नेहमी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला असतं, परंतु या ठिकाणी थोडासा बदल त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. जनरली क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट असायला पाहिजे 100%, 100% असायला पाहिजे. परंतु या ठिकाणी त्यांनी कॉस्ट प्राइस पेक्षा म्हणजे मूळ किमतीपेक्षा मार्केट प्राइस ही 10% जास्त आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी देत असताना आपल्याला 110% अमाऊंट आपल्याला दिलेली आहे. तर 100% अमाऊंट आपल्याला काढायची आहे. 100% अमाऊंट आपल्याला काढायची आहे. मी या ठिकाणी क्वेश्चन मार्क देतो. 110% जी अमाऊंट त्यांनी दिलेली आहे ती आहे 1,76,000. या पद्धतीने कॅल्क्युलेशन सर्वांनी करायचं आहे. पुढे आपण याच्यामध्ये या सर्वांचा तिरकस गुणाकार आपण करणार. 100 गुणिले 1,76,000 करायचं आहे. 1,76,000 लिहिले, त्यापुढे 2 शून्य आहे असे लिहिले 100चे. त्यानंतर पुढे 110 गुणिले क्वेश्चन मार्क आहे म्हणजे या ठिकाणी फक्त 110 लिहिणार आपण. नंतर पुढे याला आपण याचा भागाकार करणार. 11 × 11 6 उरले 66 झाले. 11 × 66 आणि पुढील या ठिकाणी 4 0 1 2 3 आणि 4 म्हणजे ती अमाऊंट या ठिकाणी येते 1,60,000. ही त्याची कॉस्ट प्राइस आहे आणि मार्केट प्राइस आहे 1,76,000. तुम्हाला सर्वांना नियम माहिती आहे की क्लोजिंग स्टॉकच्या ज्या वेळेस आपल्याला उदाहरणामध्ये एकापेक्षा जास्त अमाऊंट दिल्या जातात अशा वेळी आपण सर्वात लहान कमी अमाऊंट क्लोजिंग स्टॉकची वापरत असतो. आता या ठिकाणी 1,76,000 दिले होते जे की 10% जास्त होते. त्यावरून आपण 100% अमाऊंट काढली 1,60,000 आली.
आता 1,76,000 आणि 1,60,000 या दोघांमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर 1,60,000 ही अमाऊंट लहान आहे, म्हणून आपण काय करणार, 1,60,000 ही अमाऊंट क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट म्हणून त्या ठिकाणी वापरणार आहोत. त्याचे दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय क्लोजिंग स्टॉक 1,60,000. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट बाजूला क्लोजिंग स्टॉक 1,60,000. आवश्यकता असेल तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही पुढे बॅलन्स शीटच्या पुढे लिहू शकता तुमच्या नोटबुकमध्ये, कारण यावरती आधारित मागील 2 वर्षापूर्वी बोर्डामध्ये क्वेश्चन अशा प्रकारच्या ऍडजस्टमेंट वरती विचारलेला होता की ज्याच्यामध्ये क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट ही आपल्याला पर्सेंटेज मध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. जसं की या ठिकाणी 10% अबाव दिलेलं होतं, त्या ठिकाणी पण तशाच पद्धतीने सांगितलेलं होतं. तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून अमाऊंट ही आपल्याला काढावी लागेल. जर तुम्ही डायरेक्टली 1,76,000 जी अमाऊंट वापराल तर त्यामुळे काय होईल, तुमचं ग्रॉस प्रॉफिट बदलेल. ग्रॉस प्रॉफिट बदलला तर नेट प्रॉफिट त्या ठिकाणी बदलेल, बॅलन्स शीटची टोटल वेगळी येईल आणि त्याच्यामुळे काय होईल की तुमचं फायनल अकाउंट जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळतील. त्याच्यामुळे काळजीपूर्वक ऍडजस्टमेंट तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेशनच्या आधारे 1,60,000 जी अमाऊंट काढलेली आहे ती आपण क्लोजिंग स्टॉक म्हणून सर्वांनी वापरायची आहे. त्याचे दोन इफेक्ट आपण सांगितलेले आहेत. परत एकदा रिपीट करतोय. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय क्लोजिंग स्टॉक 1,60,000. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट बाजूला क्लोजिंग स्टॉक 1,60,000. ही झाली पहिली ऍडजस्टमेंट. याचा स्टार वगैरे आपण कुठेही करत नाही. त्यानंतर आता दुसरी ऍडजस्टमेंट आपण पाहतोय. डीपी ऑन प्लांट अँड मशिनरी, डीपी ऑन प्लांट अँड मशिनरी अँड बिल्डिंग at 20% at 10%. लक्षात घ्या, प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग वरती आपल्याला डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे 20% आणि 10%. 20% 10% रिस्पेक्टिव्हली सांगितलेलं आहे त्यांनी पुढे. म्हणजे प्लांट अँड मशिनरी वरती 20% टाकणार आणि बिल्डिंग वरती 10% डेप्रिसिएशन आपण टाकणार आहोत. प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली आहे. प्लांट अँड मशिनरीला स्टार्ट करणार अगोदर आपण 1,20,000, त्यावरती 20% 24,000 येतात, त्यामधून वजा करणार आपण. आणि बिल्डिंगची अमाऊंट आहे 48,000, त्यावरती 10% आहे 4,800. परत एकदा रिपीट करतो मी. प्लांट अँड मशिनरी मधून 24,000 डेप्रिसिएशन वजा करायचंय. हा पहिला इफेक्ट असेट बाजूतून वजा केला. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला 2 DAP ऑन प्लांट अँड मशिनरी 24. त्यामध्येच बिल्डिंग वरती पण डेप्रिसिएशन सांगितले 10%. हे 10% डेप्रिसिएशन 4,800 येतं, ते वजा करायचे बिल्डिंग मधून आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला 2 DAP ऑन बिल्डिंग म्हणून लिहायचं आहे. दुसरी ऍडजस्टमेंट आपण पाहिली. आता ऍडजस्टमेंट नंबर 3 पाहतोय आपण. गुड्स विथड्रॉन ₹20,000 बाय दिनेश बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे 20,000चा गुड्स दिनेशने नेलेला आहे, पण त्याची नोंद मात्र त्या ठिकाणी केलेली नाही. अशा वेळी काय करणार आपण, पहिला इफेक्ट करत असताना ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय गुड्स टेकन बाय दिनेश 20,000 आणि त्याचा दुसरा इफेक्ट करत असताना कॅपिटल जे आहे त्याच्यातून लेस करणार आहोत. दिनेशचं कॅपिटल जे आहे त्याला आपण स्टार करणार आहोत. दिनेशचं कॅपिटल दिलेलं आहे 1,92,000, त्याला आपण ऑलरेडी स्टार एक केलेला आहे नेट प्रॉफिटचा, त्याला आणखीन एक स्टार आपण करणार. सर्वांनी अजून एक स्टार त्याला करा. आणि दुसरा इफेक्ट करताना त्याच्यामधून हे गुड्स टेकनचे वजा करायचे आहेत कॅपिटल मधून लायबिलिटी बाजूला, लेस गुड्स टेकन. ऍडजस्टमेंटचे इफेक्ट परत एकदा रिपीट करतोय मी. 3 नंबर ऍडजस्टमेंट. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय गुड्स टेकन बाय दिनेश 20,000.
आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला जे कॅपिटल्स आहे दिनेश सर त्याच्यातून देखील ते 20,000 गुड्स टेकन म्हणून वजा करायचे आहे. आता आपण पाहिली ऍडजस्टमेंट नंबर 3. आता ऍडजस्टमेंट नंबर 4 पाहतोय आपण. बॅड डेब्ट्स ₹4,000. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत रक्कम, बुडालेली रक्कम असं म्हणतो आपण त्याला. अँड क्रिएट RDD 5% ऑन डेटर्स. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की फायनल अकाउंट मध्ये सर्वात महत्त्वाची ऍडजस्टमेंट जी असते ती डेटर्स वरती असते. यामध्ये डेटर्स वरती आपल्याला बॅड डेब्ट सांगितलेले आहे 4,000. ते आपण डेटर्स मधून वजा करणार आणि त्यानंतर RDD देखील सांगितले 5%, म्हणजे राहिलेल्या अमाउंट वरती 5% आपण काढणार आणि डेटर्स मधून RDD म्हणून वजा करणार. याचे दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट डेटर्स मधून बॅड डेब्ट्स वजा करा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. RDD देखील डेटर्स मधून वजा करा 5%, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बॅड डेब्ट जे आपण लिहिले आताच त्याच्यामध्ये ऍड करा आणि आउटरला टोटल. जर उदाहरणामध्ये ओल्ड RDD असती तर आपण या बेरजेतून वजा केली असती. ठीक आहे. तर बॅड डेब्ट्स आणि RDD दोन अमाउंट आपण डेटर्स मधून वजा करणार. याबाबत डेटर्सला आपण 2 स्टार त्या ठिकाणी करायचे आहेत. डेटर्स आहेत ट्रायल बॅलन्स मध्ये 1,44,000. त्यातून 4,000 बॅड डेब्ट्स आपण वजा करणार, राहतात 1,40,000. त्यावरती 5% काढायचे आहे. पुढे 5 नंबर ऍडजस्टमेंट. गुड्स ₹12,000 purchased included in closing stock but not recorded. म्हणजे या ठिकाणी 12,000 रुपयांचा गुड्स परचेस केलाय. 12,000च्या वस्तू आपण खरेदी केल्या होत्या, परंतु त्याची नोंद मात्र आपण कुठेही केलेली नाही. अशा वेळी काय करणार आपण? पहिला इफेक्ट परचेस मध्ये ऍड करणार आहोत. ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला सुरुवातीला दुसऱ्या वळीला दिलेला आहे परचेस 3,40,000. याच्यामध्ये याला सुरुवातीला तुम्ही स्टार करणं आवश्यक. स्टार करा. त्याच्यामध्ये हे अनरेकॉर्डेड 12,000 ऍड करावे. हा पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट तेवढीच रक्कम बॅलन्स शीटला लायबिलिटी बाजूला जे आपण सन्ड्री क्रेडिटर्स लिहिलेले आहेत त्याला देखील स्टार करावा. त्याच्यामध्ये देखील हे 12,000 अनरेकॉर्डेड परचेस म्हणून ऍड करायचे आहे. परत एकदा इफेक्ट रिपीट करतोय मी. परचेस मध्ये अनरेकॉर्डेड परचेस म्हणून 12,000 ऍड करा आणि त्याचा दुसरा इफेक्ट लायबिलिटी बाजूला सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये ऍड करा अनरेकॉर्डेड परचेस. तर या ठिकाणी आपण ऍडजस्टमेंट नंबर 5 त्याचे 2 इफेक्ट आपण पाहिले. आता ऍडजस्टमेंट नंबर 6 शेवटची ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट नंबर 6 डिसऑनर्ड ऑफ बिल्स पेएबल ₹8,000. नवीन ऍडजस्टमेंट आहे. सर्वांनी काळजीपूर्वक त्या ठिकाणी हा बदल समजून घेणं गरजेचं आहे. डिसऑनर्ड ऑफ बिल्स पेएबल ₹8,000 wrongly includes in bills receivable. However, balance of debtors and creditors are correctly. या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? डिसऑनर्ड ऑफ बिल्स पेएबल ₹8,000 म्हणजे एक 8,000चं बिल्स पेएबल होते जे की आपल्याला 8,000 रुपये द्यायचे होते ते डिसऑनर्ड झालेले आहेत. रॉंगली इन्क्लूड्स इन बिल्स रिसिवेबल आणि ते चुकून बिल्स पेएबल ऐवजी बिल्स रिसिवेबल मध्ये चुकून ऍड झालेले आहेत. हाऊएव्हर बॅलन्स ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स आर करेक्टली. तरी देखील डेटर्स आणि क्रेडिटर्स यांचा बॅलन्स बरोबर आहे. तर अशा प्रकारचे ऍडजस्टमेंट आपल्याला बोर्डामध्ये विचारली जाऊ शकते. तर अशा ऍडजस्टमेंटला आपण एरर ऍडजस्टमेंट असं म्हणतो. हा नवीन प्रकार आहे. आपण या ठिकाणी त्याचे 2 इफेक्ट कसे करायचे आहेत? जे आपण लायबिलिटीला बिल्स पेएबल लिहिणार आहोत त्याच्यातून ही 8,000 अमाउंट
लेस करायची आहे डिसऑनर्ड बिल म्हणून वजा करायची, किंवा बिल डिसऑनर्ड ₹8,000 बिल्स पेएबल मधून आपण वजा करणार. हा पहिला इफेक्ट. बिल्स पेएबल स्टार करा सर्वांनी. दुसरा इफेक्ट बिल्स रिसिवेबल जे असेटला लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये देखील आपण त्याच्यामधून देखील हे 8,000 वजा करणार आहोत बिल डिसऑनर्ड म्हणून. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आज 6 ऍडजस्टमेंट पाहिल्या आणि ट्रायल बॅलन्स चे इफेक्ट आपण पाहिले आयटमचे. याच्या आधारे तुम्ही पोस्टिंग सर्वांनी करायचं आहे आणि पहिला अकाउंट ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा आहे. डेबिटला जो फरक येतो तो ग्रॉस प्रॉफिट, त्यानंतर आलेला ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येणारा फरक डेबिटला फरक आला नेट प्रॉफिट हा नेट प्रॉफिट रेशो मध्ये डिवाइड करायचा आहे, जो की आपण रेशो सुरुवातीलाच काढलेला होता 3:2. या रेशो मध्ये पार्टनरला डिवाइड करायचा आहे. आलेला नेट प्रॉफिट या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल मध्ये ऍड करायचं आहे लायबिलिटी बाजूला आणि सर्वात शेवटी बॅलन्स शीटची टोटल आपण करायची आहे. दोन्ही बाजूंची टोटल समान येणं आवश्यक आहे, तरच आपण सोडवलेलं बरोबर आहे असं समजतो. यापुढील लेक्चरमध्ये आपण यापुढील क्वेश्चन घेऊन येणार आहोत. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.